सुभाषजी जेदे साहेब असतील, निरेचे सर्वच टीम आमची हे अध्यक्ष असतील, आमचे जेजुरीचे माजी अध्यक्ष आनंदजी भालराव असतील, आमच्या केतनवय मित्र महासहकारी अनिल भालराव असेल, आदित्य मुलगा असेल, आठवले सर असतील, सर्वांचं मी धन्यवाद करतो. माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी जातीपातीचं न करता सर्व एकत्र येऊन मराठा महासंघ, RPI, सर्व राजकीय सामाजिक सर्वच कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त आमच्या हे झालेत, सहभागी झालेत आणि आम्हाला शुभेच्छा द्यात. त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे तरुण मित्रांनो, आज ज्या व्यक्तींचा आपण वाढदिवस करतोय त्यासाठी आम्ही निरेवून आलो आहे. कारण माणसाची कीर्ती महान असते. त्या कीर्तीतून जे सामाजिक उपक्रम राबवतात हे दोघं, राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान कसं आहे, काय आहे हे आम्हाला माहीत नाही, परंतु सामाजिक कार्यामध्ये त्यांची जी अग्रेसरपणा आहे, अविनाशजी भालेराव असतील, बनसोडे साहेब असतील, मुळीक साहेब असतील, या तिघांचं कार्य पाहता त्यांची चर्चा निरेपर्यंत होती. या निरेच्या चर्चेतून अमोल साबळेजींनी, सुभाष जेदेजींनी आणि संतोष मोहितींनी आम्हाला या ठिकाणी या वाढदिवसाला उपस्थित केलं. आणि अशा या व्यक्तिमत्वांचे विचार पाहिले तर आपण कुठल्या जातीचा आहोत, कुठल्या धर्माचा आहोत हे न पाहता शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, ह्या विचारधारेला जोपर्यंत आपण घेऊन चालणार नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही, हे शाश्वत सत्य आज आपल्याला यांच्या बोलण्यातून जाणवलं. आणि हे खरंच शाश्वत सत्य आहे. जर आपल्या आयुष्याला दिशा द्यायची असेल तर शाहू फुले आंबेडकर आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेला आपण घेऊन चाललो तर एक मानवतावादी सुस्वराज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं, तो भारत आज आपण घडवू शकतो हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं. अशा या महान पुरुषांना, या दोघांनाही मी वाढदिवसाच्या एक सामाजिक कार्यकर्ता निराशिव तक्रार गावातून हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व सिद्धार्थ मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरेवरून आलेले सर्व त्यांचे मित्रपरिवार व जेजुरी येथील सर्व मित्रपरिवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा विशालजी मारसोडे व सिद्धार्थ मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते व माझा मित्रपरिवार यांच्याकडून मी विशालजी मारसोडे व सिद्धार्थ मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच या दोघांचं जर बघितलं तर बोलेल तेवढे शब्द कमी आहेत. यांचं सामाजिक कार्य एवढं आहे की तुम्ही अर्ध्या रात्री जरी यांना फोन केला तरी प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे त्यांच्याकडे असतं. त्याचबरोबर जेजुरीमध्ये त्यांचं जेवढं बोलल त्याबद्दल तर कमीच आहेत शब्द, पण असंच त्यांनी प्रत्येकाला आणि प्रत्येक गरजू व्यक्तींना मदत करावी इथून पुढं एवढं बोलतो आणि मी थांबतो. विशालजी बारसोडे आणि सिद्धार्थ मुळीक दोघांचाही वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हातून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक सेवा घडवून हीच या ठिकाणी तथागत बुद्धांची त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. सर्व महापुरुषांना वंदन करतो. आज पुरंदर तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठं जे दैवत मानलं जातं ते जय मल्हार जेजुरीगड आणि ह्या येथे पवित्र ठिकाणी निवासस्थानी माजी नगराध्यक्ष मान्य आदरणीय अविनाशजी भालेराव, तसेच आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी निरेची टीम व सर्व मित्रपरिवार ज्यांचा वाढदिवस आहे, विशालजी आणि सिद्धार्थ भाऊ यांचे वाढदिवसासाठी आज जमलेले सर्व आमचे मित्रपरिवार, सर असतील, सचिन दादा असतील, संतोष असतील आणि मराठी रोखोकचा आवाज उठवणारे माननीय आदरणीय सुभाषदादा जेदे, तसेच आमचे विशाल भाऊंना नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या वाढदिवसाची शुभेच्छा. कारण भाऊंशी आत्ता चर्चा झाली की मी भाऊंना आरोग्यमय शुभेच्छा देऊ आणि तसेच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस
जे जगातील सर्वात महान ग्रंथ लिहून ठेवलेले त्याची संविधानाची प्रस्तावना आणि स्वराज्याचं आहे असे पुस्तक भाऊंला आज मी भेट दिली. कारण देण्याचा एकच उद्देश होता की संविधान आणि पुस्तक का द्यायचं, कारण हा देशच संविधानावर चालतो. पाया पडायचं आहे किंवा मंदिर बंद करायचं आहे की मंदिर उघडायचं आहे, तेच बाबासाहेबांनी घटनेने सांगितलं आहे. आज जर एखादा धर्माचा आणि धार्मिक विषय असेल तर ती संविधान सांगतंय की धर्माचा 144 कलम लागला जातो. तो ज्या कलमानुसार जी संविधान चालतं तेच संविधान आत्तापर्यंत आम्ही 4,000 ते 5,000 आत्ता पुरंदर तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये वाटत आलो. आणि हाच योगायोग आम्हाला संधी उपलब्ध करून दिली मान्य आदरणीय अविनाशजी भालेराव यांनी. आणि योगायोग सर्वच आमची नेरीची पण टीम आहे. आणि सगळ्यांनी आज वाढदिवसाच्या भाऊंला खूप खूप मी शुभेच्छा देतो. आणि तसेच त्यांच्या दोघांच्या हातून एक सामाजिक तसेच राजकीय व शालेय साहित्य जसा मधला कार्यक्रम घेतला तसे गोरगरीब वंचित व दलित यांच्यासाठी सतत काम करावे असे आमच्याकडनं सदिच्छा करतो. आणि पूर्ण त्यांना वाढदिवसाच्या बुद्धचरणी प्रार्थना करतो की पूर्ण आयुष्य वाढो, आरोग्यमय जीवन जगो, हीच मी बुद्धचरणी प्रार्थना करतो. नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. आभार मानतो. तसं पाहिलं तर माझ्यासाठी आज फार मोठा भावनिक क्षण आहे. आजच्या या कलियुगामध्ये रक्ताच्या नात्यामध्ये पण स्वार्थ पाहिला जातो. त्या कलियुगात हे मैत्रीचं नातं निस्वार्थीपणे जे जपलं जातं आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझे मोठे बंधू सुभाष जेदे साहेब असतील, माझे मोठे बंधू जेजुरीचे माजी नगराध्यक्ष माननीय आदरणीय अविनाश भालेराव साहेब असतील, तानाजी सर असतील, RPIचे अमोल सर असतील, मोरे साहेब असतील, आमचे मार्गदर्शक आठवले सर असतील, आमचे बंधू मनोजजी बारपुडे असतील, अमरशेठ गायकवाड असतील, केतन उपाय असतील आणि सर्वच माझा मित्रपरिवार आहे. सर्वांचं नाव मी काही घेत नाही, परंतु मला आज खरंच भारावून आलं. ज्या युगामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वार्थाचं राजकारण केलं जातं त्या स्वार्थाच्या राजकारणामध्ये आपण या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या सर्वजण एकत्र मिळून काम करतोय. परवाच त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा जुनी जेजुरी या ठिकाणी आपला कार्यक्रम झाला. आपण सर्वांच्या वतीने RPI असेल, जेदे साहेबांच्या वतीने आपण जो वहीवाटपाचा कार्यक्रम केला त्या दिवशी मी 2 शब्द बोललो होतो. पूर्वीचा काळ असा होता ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तलवारीने लढाया करत होते. त्यानंतर तीच प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी लेखणीने ते कार्य केलं आणि सर्व वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. माझ्या विचारांमध्ये जेवढे छत्रपती शिवाजी महाराज भिनलेत त्यापेक्षा त्यासोबत तेवढेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिनलेले आहेत. म्हणूनच मी सर्व आज तरुण मुलं आहेत, माझे मित्र आहेत, मी सर्वांना खरंच ह्या माझ्या वाढदिवसानिमित्ताने सर्वांना सांगतो, आपल्या समाजाला, देशाला, आपल्या राष्ट्राला पुढं न्यायचं असेल तर आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांची प्रेरणा घेऊन त्यांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे असतील तर सर्वांना सर्व जाती धर्म सर्व बाजूला ठेवून समाजात कार्य करावं लागेल. मी रोज आम्ही चौकामध्ये बसतो, चौकात असताना आठवले सर आणि मी रोज बसलेलो असतो तर आमची नेहमी चर्चा ही घटनेवर होते, संविधानावर होते. तानाजी सर आठवले सरांचं मला नेहमी मार्गदर्शन असतं की कशा पद्धतीने आताचं राजकारण वळत आहे. आम्हाला काही वैयक्तिक कुठलं मतभेद नाही आहे, कुठल्या पक्षाबद्दल मला या ठिकाणी बोलायचं नाही आहे, परंतु आपल्याला समाजामध्ये काम करत असताना सर्वांनी एकत्र येऊन काम जर करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बाजूला ठेवायला लागतील. पुन्हा एकदा मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण मित्रमंडळी, मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिला आणि माझा वाढदिवस साजरा केला याबद्दल मी माझ्या सर्व मित्रपरिवाराचं माझ्या परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वात प्रथम सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्व नागरिकांना
गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीच्या शुभेच्छा. तसेच आज जेजुरी येथील खरं तर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विशालजी भोसले बारसुडे आणि सिद्धार्थ मुळीक यांचा वाढदिवस आहे. पण लोकांच्यात असा गैरसमज असतो की अखिल भारतीय मराठा महासंघ म्हणजे फक्त जातीवादी किंवा मराठा असा ही संघटना आहे. पण आज माझ्याबरोबर बघताल तर खरं तर मी अविनाशजी भालेराव यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी काल मला सांगितलं की जेदे साहेब आपण माझ्या घरी विशाल भाऊंचा आणि सिद्धार्थ मुळीक यांचा वाढदिवस साजरा करू. खरं तर हेच आम्हाला अभिप्रेत आहे किंवा आम्ही मराठा महासंघाचं काम करत असलो तरी सर्व समाजाला बहुजन समाजाला बरोबर घेऊन आम्ही काम करत असतो. आणि आज असं एक म्हणजे उत्तम उदाहरण आहे आणि हे सर्व भारतातील तमाम जनतेला एक हा सुंदर उदाहरण घेऊन आलं की आम्ही सर्व जाती धर्माचे लोक फक्त संघटना म्हणून आमच्याकडं किंवा इतर समाजाकडे बघू नये. कोणी समाज हा एकत्र राहिला तरच देश स्वतंत्र आहे किंवा जो बाबासाहेबांचा भारत आहे तो आपल्याला पाहायला निश्चित मिळेल. आपण जाती जर वाढलो किंवा जाती तेढ निर्माण करत राहिलो तर माणूस माणसात राहणार नाही आणि अराजकता माजेल. म्हणून आज या शुभदिनी एकतर गणेश चतुर्थी आहे, गणपतीचं आगमन होत आहे आणि त्याच दिवशी ज्या जेजुरीच्या पावनभूमीत सिद्धार्थ मुळीक आणि विशालजी बारसुडे आमचे आधारस्तंभ यांचा आज वाढदिवस आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा दुग्ध शर्करा योग जे अविनाशराव भालेराव यांच्या घरी हा वाढदिवस साजरा होतोय. आणि हे जनतेसाठी उदाहरण आहे की तुम्ही जातीपातीत न वाटता आपण सर्व मानव जातीला एक चांगलं उदाहरण हे देण्यासारखं आहे. आणि या दृष्टीनं आज खरं तर मी अविनाश भालेरावांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी हा वाढदिवस ह्या दोघांचा यांच्या निवासस्थानी घेतला. खरं समाधान हे येतो आहे की आपण आयुष्यात फक्त जातीपातीचं राजकारण किंवा पक्ष हे न करता आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या दोघांचा वाढदिवस साजरा करतोय. हे याच्यासारखं म्हणजे माझ्या आयुष्यातलं हे पहिलं उदाहरण असेल की या वाढदिवसा दिवशी भालेरावसारख्या एका माजी नगरसेवकाच्या घरी हा वाढदिवस होतोय याच्यासारखं. आणि आज या पवित्र दिनी दुसरं काहीच नाही, हेच आपल्या भारतीय नागरिकांचं कर्तव्य. आणि आपण सर्वांनी असंच मिळून मिसळून येणाऱ्या काळात त्यांनाही विशाल जे असतील किंवा सिद्धार्थ असतील, आमचे केतन उबाळे असतील किंवा अविनाश भालेराव, निरेची टीम, अमोल साबळे, सचिन भाऊ मोरे, संतोष मोहिते यांनी सगळं प्लॅन करून आज इतका मोठा वाढदिवस साजरा होत असताना खरं तर परिस्थिती अशी आहे की या पावनभूमीत वाढदिवस करताना आम्हाला आनंद आहे की एक आम्ही निरेतून इथं येऊन हा वाढदिवस साजरा करत असताना खरंच एक सर्वांना मोठी चपराक आहे. आज जे जाती तेढ निर्माण होण्याच्या मार्गावर आहे, कोणी काय करतंय कोणी काय करतंय, ह्याला एक मोठी चपराक आहे. आणि असंच जर सर्व भारतीयांनी वागलो तर निश्चित आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आणि ज्या स्वप्नातला डॉक्टर बाबासाहेबांचा भारत आहे तो आपण निश्चित साजरा करू शकतो किंवा त्या दृष्टीने आपण पावलं टाकू शकतो. आपण आपल्या जातीभेद न मानता आपण एक मानव जातीतले आहोत एवढा विचार करून आज या शुभदिनी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांचं पुढील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान मिळो अशी त्यांना जेजुरीच्या खंडोबाचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, धन्यवाद.